आलाय पूर्ण तालुक्यात। अच्छा आपल्या पूर्ण तालुक्यात हा एवढा घटिया क्वालिटीचा तांदूळ का आलाय? हे बघा, ह्या पुऱ्या अळ्या बघा। हा आणि याच्यावर परत करायचं होतं नाही, परत करायचं म्हणजे तुम्ही पाहायला नाही का? पुऱ्या तालुक्यातला तांदूळ आहे। कसं असते बघा, आमच्याकडे गोडाऊन मध्ये तो गोडाऊन वाल्यानं तुम्हाला कंप्लेंट नाही केली का? आम्हाला हेच विचारायचं। नाही नाही तसं नसते, आम्ही पूर्ण बोऱ्या नाही चेक करू शकत। नाही तर पुऱ्या तालुक्यात आहे जेवढाही माल आहे। या जो लॉट आलाय हा कुठून आलाय? हा कोणत्या गावात? हा कळमेश्वरचा आहे, धापेवाडाचा आहे। पूर्ण तालुक्यात असाच तांदूळ भेटलाय। मी कळमेश्वरचा आणला, मला फोटो धापेवाड्यातून आले। धापेवाड्याचं कोणाकडे आला मला नाव सांगा ना, म्हणजे कसं मी काय म्हणतो, गोदामवाल्याला आता तुम्ही गोडाऊन मध्ये नाही, तुमचं जेवढंही सर्क्युलेट आहे, पहिली गोष्ट तर हे असं यायला नाही पाहिजे। नाही यायला पाहिजे, ह्या जनावरांच्या खायच्या लायकीचा तांदूळ नाही। तुम्ही जेव्हा येतो ना तर आम्ही सरळ सांगतो दुकानदाराला की हा परत करायचा। तर मग दुकानदारानं तुम्हाला परत का नाही केला? आणि दुकानदारानं कंप्लेंट का नाही केली? हा करायला पाहिजे होती। हा पूर्ण आता मी ज्याच्या याच्यात गेलो, त्या बांधेच्या याच्यात, त्या बांधेने पूर्ण वाटून झाला म्हणे। 10-20 लोकांचा वाटाचा बाकी आहे म्हणे फक्त। रिटर्न करून द्यायला पाहिजे। आता जनता, मला एक गोष्ट सांगा, आता जनता का आपल्या घर ते येतील बिचारे गरीब लोक, त्याला ते जे भेटलं ते घेऊन जावंच लागते। नाही ऑप्शनच नाही आहे। हा जो आहे ना असा तांदूळ जेव्हा येतो ना, पाय रे बाबा, ह्या अड्या पाय, ह्या दाखव व्हिडिओ मध्ये पुरा क्लिअर दाखव। या बाय किती अड्या आहे, किती अड्या आहे? हा राशन कंट्रोल ह्या असा कचरा तांदूळ जर भेटन, कचरा म्हणजे गाई नाही खायच्या ह्या अड्या सकट, हा मग वापस करायला पाहिजे। तर आता तुम्ही किती दिवसाच्या कारवाई करा, काय करा, का होणार आहे असं? पहिली गोष्ट तर जेव्हा गेला तर त्या लोकांना का बरं तुम्ही ना त्याच्यावर ऍक्शन नाही घ्यायला पाहिजे अगोदरच? नाही, माझं मनाचं तात्पर्य आहे का जे तुमचे कंट्रोल धारक आहे त्यांना जेव्हा हा माल दिसला का हा खराब माल आहे, त्यांनी घेतला का? हो, तर त्यांनी रिटर्न करायला पाहिजे होतं। तेच तुम्ही एक लेटर सर्क्युलेट करा का धुनावून जर असा माल आला तर तुरंत वापस करा। आणि जेवढ्या लोकांना सध्या हा माल गेलाय त्यांना रिटर्न कुठून? आता लोक का वापस येणार आहे का? त्यांना दुसरा माल द्या। नाही, दुसरा आपण रिटर्न त्यांना म्हणा वापस करा, ठीक आहे, रिटर्न करा आणि दुसरा तांदूळ द्या जेवढ्या लोकांना लॉट जाते चेक करून। पुऱ्या बोऱ्यात आपण चेक नाही, पूर्ण बोऱ्या नाही चेक, 2-4 बोऱ्यामधून आपल्याला समजायला येऊन जाते। आणि गरीब जनता कंप्लेंट नाही करत हो, तुमच्यापर्यंत नाही येत। आता तुम्ही हजारो लोकांना हा तांदूळ दिला असेल। एका माणसानं मला फोटो पाठवला, मी म्हटलं ठीक आहे, तिथं गेला, मी कळमेश्वरच्या कंट्रोलला जाऊन बघितलं, तिथं बघतो तर तिथं याच्यापेक्षा म्हटलं हे काय पाहिजे ना, आम्हाला नाही कळत नाही इथनं। सायकल काय म्हणते, सायकल काय म्हणते? तुमचा आला जो सायकल आहे त्यामध्ये तुमचं त्यांच्यावर ऑब्झर्वेशन असायला पाहिजे। असा जर माल आला तर आला कोण, आणि आल्यानंतर तुम्ही वाटला कोण? आम्ही काय करतो, नाही नाही बिझीचा विषय नाही, आम्ही पाठवून 10% सॅम्पल चेक करतो, बरोबर आहे? 100 बोऱ्याला तर 10 बरोबर 10 बोऱ्या आम्ही कम्प्लिटली बोऱ्या चेक नाही करतो। तेच मी म्हणलो, जर धापेवाड्याला गेला, कळमेश्वरला पूर्ण वापस करा आणि विषय मोकळा करा। आणि दुनावून असं नाही झालं पाहिजे। त्यांना एक लेटर द्या, पूर्ण ग्रामपंचायत, पूर्ण स्वस्त धान्य दुकानाला एक लेटर द्या, असा जर माल आला तर तो तुरंत वापस पाठवायचा आणि दुसरा घेऊन जायचा। आता आपण काय करू, एक आदेश काढून देतो सर्व दुकान। तेच मी म्हणलो, एक आदेश द्या, तुम्ही थरोली चेक करायचं धान्य जे आलं, जर खराब आहे तर रिटर्न इथे करायचं, आम्ही वर तक्रार बिलकुल प्रोसेस। धन्यवाद, खूप चांगलं वाटलं तुमचं बोलून। बिलकुल कराय, ठीक आहे। हे आमचे जिल्हा प्रमुख साहेब आहे, सतीश चालपूर, ठीक आहे। जाऊन 2-4 बोऱ्या आपण चेक केले नाही, पण हे जेव्हा दुकानदार विकू राहिले त्याला तर दिसू राहिला नाही खराब आलाय, त्याने कंप्लेंट करायला, यांच्यापर्यंत कंप्लेंटच नाही, ते लोक विकून टाकू राहिले। कमाईचा धंदा नाही ना, पहिले थोडस इकडं तिकडं करायला भेटत होतं, चांगला माल पाहिजे होता, आता भेटत नाही, तर मग जे आलं ते विकून टाका। कोण डबल देईन, मेहनत करण आणि वापस घेऊन येईन? आणि आपण राष्ट्रवाद दुकानदारांना सरळ सांगितलेलं आहे, जे खराब येते कुठलाही कट्टा असतो तो रिटर्न करायचा। पण ते कोण तेवढी मेहनत करून त्यांना